उरलेले 30 लाख रुपये माझे केव्हा देणार आहात? अरे बाबा 70 लाख भेटले काय कमी आहेत का? मग कशाला पाहिजे 30 लाख? जोपर्यंत भाई आहेत माझ्या केसाला पण कोणी धक्का लावू शकत नाही. लेकिन ये मीडिया वाले आहेत ना की हे जे स्वतःला 30 मार खान समजतात ना मीडियावाले, हात चोळत बसेल ही मीडिया. विश्रांतीनंतर लेडी डॉनच्या आजच्या भागात आपलं पुनश्च स्वागत. चला तर पाहूया अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीचे म्हणजेच हसीना पारकरच्या दहशतीचे आणखी काही किस्से. हसीनाच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या अँटी एक्स्टॉर्शन सेलने खटला जरी दाखल केला असला तरी तो पूर्णपणे यशस्वी करणं सोपं नव्हतं. हसीनाच्या विरोधात पुरावे असल्याचा दावा पोलीस करत होते तर कोर्टाच्या मते मात्र हसीनाच्या विरोधात सबळ पुरावे नव्हते. या प्रकरणाबाबत कोर्टाबाहेर बरंच काही ठरवलं जात होतं, पण ज्याला विरोध करणं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालण्यासारखं होतं. पोलिसांनी हसीना पारकरच्या खटल्याबाबतची कारवाई सुरू केली. या प्रकरणी पोलिसांनी सरकारी वकील दिलीप शहांवर केस लढवण्याची जबाबदारी सोपवली. दिलीप शहा या केसमध्ये हसीनाला जेरबंद करण्याच्या तयारीला लागले. पण म्हणतात ना, दुसऱ्याची शिकार करणाऱ्या शिकाऱ्याच्या बहिणीवर फास आवळणं एवढं सोपं नव्हतं. आणि एक दिवस दिलीप शहा केसच्या तयारीत गुंतले असताना एक फोन खणखणला. हॅलो, काय रे, जास्त चरबी चढली का? कोण बोलतोय? तुझा बाप. हे बघा, तोंड सामावून बोला. एक काळ्या कोटाची अवलाद. हसीना आपाची केस तू लढतोस ना? हो. नीट ऐक, उद्या कोर्टात जाऊ नकोस. आणि कोर्टात गेला ना तर तुला असा धडा शिकवील की पूर्ण वकिली विसरून जाशील तू. कळलं का? चल ठेव फोन. धमकीच्या या फोनमुळे सरकारी वकील दिलीप शहांची मात्र झोप उडाली. हॅलो, हा मी वकील दिलीप शहा बोलतोय. अहो, त्या हसीना पारकरच्या गुंडांचा फोन आला होता मला. त्यांनी मला धमकी दिली ही केस घेऊ नये म्हणून. हे बघा, तुम्ही ह्याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्या प्लीज. आणि मला पोलिसांची मदत हवी, कसं पण करू. ओके, होतं. दिलीप शहानी ही माहिती कोर्टाला दिली आणि कोर्टाच्याच आदेशांवरून त्यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश देण्यात आले. हसीना पारकरचं जाळच असं होतं की ज्यात एखादा अडकला की त्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक वर्ष लागत असत. असाच एक किस्सा आहे नागपाड्याच्या IT डिपार्टमेंटने लिलावात काढलेल्या एका बेवारस जमिनीचा. ही बेवारस जमीन अजय श्रीवास्तव नामक दिल्लीच्या एका शिवसैनिकानं खरेदी केली होती. दिल्लीच्या अजय श्रीवास्तवला हे ठाऊक नव्हतं की नागपाड्यामध्ये जमिनीचा सौदा हसीना पारकरच्या मर्जीशिवाय होतच नाही. त्यामुळे आपली जमीन मिळवण्यासाठी त्याला 1 नाही 2 नाही तर तब्बल 10 वर्ष कायद्याची लढाई लढावी लागली. मुंबईचा नागपाडा विभाग, या विभागाची एक ठोस ओळख म्हणजे इथे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं कुटुंब राहतं. सरळ आहे,
या भागातील कोणताही निर्णय दाऊद कुटुंबाच्या मर्जीने न घेणे म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखं होतं. दिल्लीचे शिवसैनिक अजय श्रीवास्तव यांना जेव्हा नागपाडा भागातील आयकर विभागाद्वारे लिलाव केल्या जाणाऱ्या जमिनीबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांना ती जमीन खरेदी करणं फायद्याचा सौदा वाटला. हॅलो हॅलो हां नमस्कार, मी श्रीवास्तव बोलतोय. हो पेपर मिळाले मला. हो क्लिअर आहेत, मी चेक केले आहेत. हां टायटल क्लिअर आहे, पूर्ण क्लिअर आहे. ठीक आहे. नाही मी स्वतः जाणार आहे. हां दिल्लीवरनं मी स्वतः निघणार आहे मुंबईला आणि मी स्वतः जाऊन जागा बघतो. बाकी पुढचं मी जागा बघितल्यावर ठरवतो. काय मीटिंग असेल ते तुम्ही मला सांगतो मी फोन करून. ओके हां नक्की हो चालेल. अच्छा ओके थँक्यू बाय. म्हणूनच त्यांनी या लिलावात भाग घेतला आणि अखेर त्यांना ही जमीन मिळाली सुद्धा. पण जेव्हा ते या जमिनीचा कब्जा घेण्यासाठी तिथे पोहोचले तेव्हा जागा तर खूप छान दिसते, मस्त. काय रे तू इथे काय करतोय? काय करतोय म्हणजे मी जागा घेतोय विकत. ही जागा? हो. हां. अरे ही जागा कोणाची माहितीये का? कोणाची का ना असं ना, माझ्याकडे कागदपत्र आहेत. अरे ही जागा हसीना आप्पाची जागा आहे, कळलं का? काय? हा फाडून टाक रे. हो. अरे ओ नाही, इथे डायरेक्ट ठो आहे. चालली की तू ठोचा ठो होऊन जाईल. घाबरलाय तो. अरे ओ करतोय. चाल. जागा घ्यायला आलाय, जागा. बस आला जागा घ्यायला. चेहरा बघायला पाहिजे होता त्याचा, तू दाखवला ना गोड. त्यानंतर अजय श्रीवास्तवला जमीन मिळवण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागली आणि शेवटी 10 वर्ष न्यायालयात झुंज दिल्यानंतर कोर्टाच्या आदेशावरून त्यांना या जमिनीचा कब्जा मिळाला. त्याचबरोबर कोर्टाने आदेश दिले की हसीनाने अजय श्रीवास्तव यांना कोर्ट कचेरीसाठी झालेल्या खर्चाची भरपाई करून द्यावी. लेडी डॉनच्या आजच्या या भागात बस एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात आणखी एका महिला गुन्हेगारासह, जिची कहाणी ऐकल्यानंतर तुम्ही तिला सुद्धा लेडी डॉनच म्हणाल. तोपर्यंत अशा गुन्हेगारांपासून सावध राहा, सुरक्षित राहा. टेक केअर अँड गुड बाय. मैं वो लोगों की दुश्मन हूँ, चाहे वो मेरे दुश्मन के होंगे वैसे ही किसी और के दुश्मन होंगे. लफ्ज़े जो गलत करता मैं उनकी दुश्मन. अब वो चाहे मीडिया कोई भी उसको रंग दे, रूप दे, चाहे पुलिस कोई भी हिसाब से मेरे को यूज करे, चाहे कोई भी पार्टी से मेरे को कोई सपोर्ट करे ना करे, आई डोंट. बड़े बड़े लीडर्स के पास सेटलमेंट्स हो रही, प्रॉपर्टीज के. पुलिस कर रही ना. अगर मैं कर रही हूँ तो क्या बुरा कर रही हूँ? खाऊं क्या फिर? किसी का हक दिला के अगर मैं अपना कुछ अपना जिंदगी गुजारने का जरिया ले बना रही हूँ तो क्या बुरा कर रही हूँ? लीगल कर रही हूँ ना, बराबर मेंटेन कर रही हूँ. क्या करते हैं वो लोग, पूछिए आप उन लोगों से. मैं गैंग मेंटेन नहीं करती हूँ तो करूँ क्या? आप लोग पालो ना मेरे को फिर.